एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आलो की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात आपसूक पाणी दाटून येतं. तुम्ही केलंय का असं गेट टुगेदर? आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळेत मित्रांचे रुसवे फुगवे, ते नातेच अजब होते. शाळेतला तो बेंच, त्या भिंती अजूनही त्याच जागी. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. पण आज त्याच परीक्षांचा जगण्याला आधार होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकले सारे, जरी आज प्रत्येक मित्रात दुरावा होता. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते? आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते? कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते? कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. पुन्हा ते दिवस परत नाहीत, पण ते क्षण आठवणीत होते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, राहावे टिकून हे नाते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, टिकून राहावे हे नाते. आज पुन्हा एकदा आज गेट टुगेदर. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. प्रस्तावना अशी खूप तयारी केली होती. 2 दिवस तर खरं तर जाग आली का मला प्रस्तावना समोर दिसायची. बायको एक दिवस म्हणे फोन मध्ये काय करताय? काही नाही, प्रस्तावना दिली. म्हणलं आता करण्याची काय करता. केली मग सुरुवात प्रस्तावना करण्यासाठी. असं विशेष म्हणजे गेट टुगेदरची तयारी. 1 एप्रिल माझा वाढदिवस होता. एप्रिल फुल नाही मी, पण वाढदिवस होता. सगळ्यांनी विशेष दिले मला वाढदिवसाचे ग्रुपवर. चंदन आम्ही सगळे होतो आणि फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यापेक्षा सगळ्या जणांनी एकत्र येऊन का भेटू नये अशी संकल्पना मांडली. ठीक आहे, मला हरकत नाही. आमचा प्लॅन पण ठरला सर, सगळ्यांनी एकत्र यायचं. सगळ्या जणांनी आपण शिर्डीला जाऊया म्हणलं, जेवढे शक्य होईल तेवढे. तर नेहमीप्रमाणे किरणनी माझी मागून काड्या केल्या म्हणता येईल मला. माझा प्लॅन पूर्ण फसवला. त्याला विक्रमनी साथ दिली आणि गपचूप त्यांचा प्लॅन झाला की सगळ्यांनी गेट टुगेदर दिवाळीला करायचंय. मी चंदन आम्ही 2-4 जण फुल तयारीत होतो. म्हणलं आता गेट टुगेदर शिर्डीला झाल्याशिवाय राहत नाही, हॉटेल बी बुक करू म्हणलं, टेन्शन नाही राहायचं. पण माझ्या पाठीमागं काहीतरी शिजलं, ते काही जमलं नाही. असं काही हरकत नाही. चांगले वेळ येण्यासाठी, चांगला वेळच घडून येण्यासाठी परमेश्वराची इच्छा असावी लागते आणि ती आली. त्याच्यानंतर आम्ही सुमारे 2 महिन्यापासून तयारी चालू केली. यामध्ये विशेष अविनाश होता, वाल्मिक होता, विक्रम, किरण. अविनाश आणि आपला योगेश शर्मा हे स्वभावाच्या अगदी विपरीत वागत होते. म्हणजे अविनाशला कधीच कोणाचं ऐकून घेतलं नाही. वहिनी कशी काढत असं तिच्या तिला माहिती वैद्यला. पण इतकं शांततेने हाताळलं. पेशंटला इकडं इंजेक्शन द्यायचं चालू,
अरे काय झालं गेट टुगेदरचं सगळ्या गावाला खबर झाली. त्या गेट टुगेदर होणार आहे, पत्रिका छापायची बी गरज नव्हती. त्याच्यानंतर योगेशनं पण खूप चांगला सहभाग नोंदवला. किरण कलेक्टर ऑफिसचं काम सांगून बायकोला चाटा मारून कलेक्टर ऑफिसला बसला, तिथं देखील खूप तयारी केली. विक्रमनं पण तशाच काही प्रकारच्या चाटा हल्ल्या असेल, मी बोलणार नाही सर इथं. तर सगळ्यांनी असा उत्कृष्ट प्रतिसाद दाखवला. मला वाटतं नव्हतं सगळे येतील, सगळे आले या ठिकाणी. जेव्हा धनार सरांकडे बघतोय का चुपचाप म्हणजे बॅग मधून एक इतिहासाचं पुस्तक काढावं आणि पुढचा धडा परत सुरू करावा अशी सुरुवात होती. जेव्हा शिंदे सरांकडे बघतोय लगेच हिंदीची जी कविता आहेत, हिंदीचे जे पाठ आहेत ते सुरू होतात की म्हणजे एक 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 असं आठवणीला उजाळा भेटतोय. धनार सरांचं पण ध्यान येतंय मला की एक एक क्षण मोलाचा आहे अशी म्हणायची सर. खरंच सरांचं झोपायला लागलं तरी आठवण येते की सर म्हणायचे एक क्षण मोलाचा आहे, नको पण थोडस विश्राम पण घ्यायला मला. पण ह्या जागेतून जो पाया रोवला गेला, तर ही जागा, हे स्थान अक्षरशः सर्वांसाठीच वंदनीय आहे. बरेच प्रसंग आहे की म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व असं असावं की कुणीतरी आपल्याकडं बघावं, आपला अंदाज बांधावा आणि तो सपशेल चुकीचा ठरावा. त्या पद्धतीनं थोडीशी माझी जडणघडण झाली. पुस्तक शिक्षकांना गिफ्ट म्हणून मी 9वीला असताना शाळा सोडली होती. काही कारणास्तव मी संभाजीनगरला शिफ्ट झाले होते आणि सध्याही मी संभाजीनगरलाच आहे. मी ॲज अ QA इंजिनियर म्हणून काम करते. पण आपलं जसं होतं की 10वीला खूप कॉप्या चालायच्या, म्हणजे जवळपास सगळे, मी पण लाभार्थी त्याचा, मी म्हणत नाही त्याचा, पण मी लाभार्थी, वेगळा लाभार्थी. कदाचित मी 10वीला कॉप्या केल्या नसत्या तर मला 60%च्या ऐवजी 70% पडले असते, अशी माझ्यात क्वालिटी होती. पण कॉपीमुळे माझा कुठलाही पेपर कव्हर झाला नाही. मी रिव्हर्समध्ये आलो. लोक प्लसमध्ये जातात, मी रिव्हर्समध्ये आलो. धनार सरांचा मला आजही असा जसा तसा शब्द आठवतो. या कॉप्या म्हणजे या कुबड्या आहेत, कुबड्या. या कुबड्या घेऊन तुम्ही किती दिवस चालणार आहे? तुम्हाला तुमच्या पायावर चालवण्याची संधी मिळायला पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर चालायला पाहिजे. ह्या कॉप्यांच्या कुबड्या घेऊ नका. आणि मी जेव्हा आपण विद्यार्थी असतो त्यावेळेला आपण शिक्षक कंटिन्यू आपल्याला म्हणत असं, मुलांनो शांत बसा, काय सांगते तुमचे टीचर ते ऐका. पण त्यावेळेला आपण बिलकुल नाही ऐकत. प्रत्येकाचं आपलं काही वेगळंच चालू असतं. बट जेव्हा आपण ह्या पोस्टवर असतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की बापरे, किती विचित्र, किती मस्ती आपण त्यावेळेला करत होतो. आणि आता आपल्याला समजतं की शिक्षकांची जी तळमळ असते विद्यार्थ्यांच्या प्रती, की बालपणात त्यांनी आपल्याला जे शिकवलंय, मतलब मीन्स लास्ट 15 इयर्सपासून मी मध्य प्रदेशमध्ये राहते, त्याच्यामुळे मराठीचा थोडासा प्रॉब्लेम मला होता की कंटिन्यू आपण हिंदी बोलतो आणि इंग्लिश बोलतो आहे, त्यामुळे मराठी शब्द थोडे सुचायला मला त्रास होतो. तरी मी बोलण्याचा नक्की प्रयत्न करते. शिक्षक तुमच्या अकॅडमिक ॲज वेल ॲज तुम्हाला संस्कार घडवत असतात. त्यांच्या बोलण्यातून, चालण्यातून आपल्याला असं वाटतं की कोर्स कंप्लीट करायचा आहे, पण त्याचबरोबर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात की एक माणूस म्हणून तुम्हाला जीवनात जगण्याची कला तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात. आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघून खरोखर खूप आनंद होतोय. मोस्टली खूप साऱ्या मुलांचे चेहरेही लक्षात येत नाही आहेत, बट हा कार्यक्रम तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे घडवून आणला, सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र आणलं, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, आभार मानते मी सगळ्यांचे. आणि माझ्या शिक्षकांना बघून मला इतका आनंद होतोय. प्रत्येक शिक्षकाशी काही ना काही आठवण जोडलेली आहे. चौधरी सर विशेष करून नेहमी मुक्ता चांगला अभ्यास कर. माहिती, सगळ्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड इतके चांगले नसतानाही आज प्रत्येक मुलगा इतक्या चांगल्या पोस्टवर आहे. हे मतलब काय म्हणता येईल त्याला, ऐकून आणि बघून इतका आनंद, खरोखर खूप आनंद होत आहे. अविनाश, पंकज आणि किती छान बोलला हा, काय नावायचं, नवनाथ. व्हेरी नाईस. इट्स amazing experience for me. Literally, I don't have words, can't express
हाऊ आय टोल्ड अबाउट दॅट प्रोग्राम. खूप सुंदर प्रोग्राम घडून आणलाय, त्याबद्दल खूप धन्यवाद. धनाड सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांनी विशेष म्हणजे संगीता मुक्ता चांगला अभ्यास कर, तुझं फर्स्ट यायचं. त्यावेळेला खरंच काही कळत नव्हतं, कंटाळा यायचं आम्हाला. आम्ही तिघी मैत्रिणी म्हणायचो, मी जयश्री आणि निकिता, खूप पक्क्या मैत्रिणी. सर तुमच्यासाठी पाणी आणू का? अरे टाइमपास करण्यासाठी काहीतरी. तिचं घर इथून जवळ होतं आणि आम्ही लिटरली जगा आणि ग्लास घेऊन पाणी आणि अर्धा पिरियड असं फिरत बसायचो. सगळ्या सरांना थंड पाणी पाजायचो. प्राथमिक शाळेची गोष्ट आहे. आणि मला आठवतं की लहानपणापासून जेव्हापासून मी 4th to 10th कंटिन्यू आम्ही तिघींनी, मला असं वाटतं जोपर्यंत होतो आम्हीच प्रार्थना म्हणणार, आम्हीच नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग सगळे आम्हालाच म्हणायचं. तर पुन्हा एकदा मला त्या आठवणी येत आहेत, तर मी पुन्हा एकदा एक छोटीशी प्रार्थना म्हणू इच्छिते. अगर तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. निकम सर मला वाटतं 7वीला ते क्लास टीचर होते. आणि क्लास टीचर असताना जी स्पिरिट ऑफ कॉम्पिटिशन काय असतं, जेव्हा केव्हा ते इंग्लिशचे टीचर होते आमचे. आणि त्या अशी स्पर्धा घ्यायचे की ब्लॅकबोर्डवरती असे वर्ड लिहायचे, इंग्लिशचे शब्द लिहायचे, इनिशियल लिहायचा, मिडल लिहायचा किंवा एंड लिहायचा, आणि मग आपण गेस करायचं. तर जे काही स्पिरिट ऑफ कॉम्पिटिशन आहे ते मला त्यांच्यापासून म्हणजे बघायला किंवा अनुभवायला भेटतं. त्यावेळेस मी 8वीला आली, त्यावेळेस सरांनी मला बघितलं, कल्पनाची बहीण आहे म्हणजे कल्पना खूप हुशार असल्यामुळे ती पण खूप हुशार असेल असा सरांना असा अंदाज होता. पण काही दिवसानंतर सरांना समजलं ही काही इतकी हुशार नाहीये, जितकी कल्पना हुशार होती तितकी. नंतर मग काही घरच्या प्रॉब्लेम. धनाड सर मी तुमचा विद्यार्थी आहे सर, मी तुमचा ऋणी आहे सर. कारण का सर तुम्ही जे काही माझ्याबद्दल केलंय सर, तुम्हाला आठवते का नाही ते माहीत नाही सर. आणि सर मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो की सर तुमचा तो जो युनिफॉर्म होता सर, त्या युनिफॉर्म आहे तसाच आहे सर, पण त्याचा रंग चेंज झालेला आहे सर. कारण का मी सर 2015ला पुणे इथे येरवडा जेलला जेल पोलीस म्हणून भरती झालोय सर. जेव्हा तो युनिफॉर्म मी घालतो सर तुमची आठवण येते सर मला. मी मागे नाही पुढे नाही मध्येच बसत होतो. त्याच्यामुळं आणि त्यावेळेस अभ्यासाचं म्हटलं की काय एवढं आमचं हे नव्हतं, कारण जिल्हा परिषद म्हणून जसे आम्ही न्यू हायस्कूलला गेलो आमची गँगच तयार झाली. मग आम्ही वर्गात कमी आणि बाहेर जास्त. ज्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद खरं आपल्याला लाभायला पाहिजे होते असे काही शिक्षक आहेत, त्यांचं आवर्जून मी नाव घेतो इथे. 7वीला ज्यावेळेस इथून बाहेर पडलो सर, त्यावेळेस न्यू हायस्कूल धोंदलगाव इथे सगळेजण गेलो. तिथं सर्वात प्रथम सर वैद्य सर, जगदाळे सर गणित शिकवायचे, वैद्य सर सकाळी सकाळी मराठी शिकवायचे, कचरे सर होते सर. परत या शाळेतले काही शिक्षक लोक असे असतात की स्वर्गीय पाडळकर मॅडम सर. पाडळकर मॅडमचा एक किस्सा असा आहे सर की पाडळकर मॅडमने आमचे मित्र आहेत डॉक्टर पंकज वाघ, हे अक्षरशः 2500 शब्द त्यांनी त्या काळात पाठ केले होते. 2500 म्हणजे मॅडमकडचा जो हे होता, आपण त्याला डिक्शनरी म्हणतो, त्यावेळेस डिक्शनरी आपल्याला माहिती नव्हती. बाहेर निघाल्यानंतर 12वीला बाहेर निघाल्यानंतर माहिती झालं डिक्शनरी असते. ती डिक्शनरी अक्षरशः प्रमोद आणि पंकज यांनी संपवली होती सर. म्हणजे 2500 शब्द त्यांनी त्या काळात 7वीला असताना पाठ केले होते. आणि त्या पाडळकर मॅडमचा खरंच इतका मोठा वाटा आहे सर ह्या आमच्या सगळ्यांचा सक्सेस होण्यामागे, की ज्यावेळेस कार्यक्रम करायचा त्यावेळेस असा विचार करत होतो की पाडळकर मॅडम आवर्जून बोलवायचा. पण आता हे सगळं आपल्या समोर असल्यामुळं नाही बोलू शकतो त्यांना. अजून 2 नावं घ्यावाशी वाटतं सर. निकम सर जे की आम्हाला 10वी होताना ते HM म्हणून परत तिथं आले होते सर, पण निकम सर देखील काही कारणास्तव येऊ शकले नाही. बोलणं फार वेळा झालं सर, निकम सर नाराजही झाले सर आमच्यावर. आम्ही माफी मागू सर त्यांची, तिथे जाऊन मागू, पण काही कारणास्तव आणि वेळाभावी आणि डेट अभावी, कारण ही डेट फार सगळ्यांना सोयीस्कर होती सर. सोयीस्कर म्हणजे असं की मुलींचा आग्रह होता की दिवाळीमध्ये, मुलांचाही तो आग्रह होता दिवाळीमध्ये, पण जुळून आलं सर. आणि सर्वांचे धन्यवाद, आपण आला कार्यक्रमाला उपस्थित राहिला. झटका जरासा
महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम मगन चौधरी। साधारणतः आपण 2007 साली पासआउट झालो, जून महिना, आणि आज तारीख 24 ऑक्टोंबर 2025। आज आपला या कार्यक्रमाप्रतीचा उत्साह बघता मी खरंच आज शाळेच्या त्या वर्गात जाऊन पोहोचलो आहे ज्या वर्गातून आपण 10वी पासआउट झालो, 7वी पासआउट झालो। मागचं बॅकग्राऊंड बघता किंवा मागची पार्श्वभूमी बघता आपण 2007 साली 10वी पासआउट झालो आणि त्याच्या आधी आपण 2004 साली 7वी पासआउट झालो, असं आज मला असं वाटतं। 7वी पासआउट होताना जी जिल्हा परिषद शाळा होती तिथल्या आठवणी होत्या त्या आज त्या शाळेत आल्यानंतर परत एकदा उमळून आले आहेत। हे सर्व बघता न्यू हायस्कूल शाळा धोंदलगाव इथे देखील आमच्या खूप साऱ्या आठवणी होत्या। तिथंच खेळलो, बागडलो, वाढलो आणि बऱ्याच गोष्टी अशा होतात की ज्या आज नजरेसमोर उभा राहत आहे आणि अंगावर काटे येत आहेत। त्यावेळेसची जी बॅच होती आपली, साधारणतः 120 ते 130 मुलं होते, साधारणतः 12 ते 13 शिक्षक लोक होते आणि जिल्हा परिषदमध्ये देखील आम्हाला 7 ते 8 शिक्षक लोक होते। बालपणीच्या आठवणी किंवा शाळेतल्या आठवणी किंवा महाविद्यालयीन कॉलेजच्या आठवणी आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर उमळून बाहेर येत आहेत। आनंद होतोय आज खूप हे सगळं बघताना, हा कार्यक्रम होताना छान वाटलं। आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या 2007च्या न्यू हायस्कूल धोंदलगावच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाकरता एकत्र आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने आज आपण एक साधारण 17 ते 18 वर्षानंतर ही बॅच आमची एकत्र येते। त्या बॅचला एकत्र आणण्यासाठी व पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे जुने मित्रमैत्रिणी आणि जुने सवंगडी खेळाडू सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज हे सगळं बघून मला खूप आनंद होत आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही या ठिकाणी जमलो आणि ते एक पल एक क्षण आम्हाला आठवते पूर्ण आम्ही आयुष्य कसं घालवलं या शाळेमध्ये आणि जेवढे आमची मित्र मंडळी सगळे इतकी बारीक आम्ही ज्यावेळेस लहान वय होतं ना त्यावेळेस पूर्ण असं समोर डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं। प्राथमिक शाळा म्हणजे आयुष्याचं एक पहिलं पान आहे। आपण इथूनच सगळ्या काही गोष्टी शिकतो, बोलतो, एक माणूस घडतो आणि आपल्या ही आयुष्याची जी शिक्षणाची पहिली पायरी आहे ती आपण इथूनच चालू करतो। म्हणून ज्या काही आज आम्ही गेट टुगेदरचा काही फंक्शन किंवा कार्यक्रम माझ्या मित्रांनी आयोजित केला आहे, यासाठी सगळेजण एकत्र येऊन एक म्हणजे काही आपल्या मित्रांच्या जुन्या आठवणी असेल त्या पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकमेकांना भेटतो, एकमेकांच्या आठवणी शेअर करणार आहोत आणि जे काही आपल्या आयुष्यामधले जे काही अप्स अँड डाऊन्स असतात त्याची एकमेकांसोबत चर्चा करून एक सुखद अनुभव किंवा दुःखद अनुभव जे काही असं शेअर करूयात। मी नवनाथ, माझी सुरुवात जिल्हा परिषद शाळेपासून झाली। आज आमचा गेट टुगेदर आणि प्रचंड आनंदाचा हा दिवस आहे। अनेक मुलांना आल्यानंतर भेटलो, कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी शिक्षक झालं। प्रत्येकाचे यशाचे प्रचंड मोठे मंदिर उभे राहिले, पण त्या मंदिराला एक वीट ह्या जागेची आहे। त्या मंदिराचा पाया या जागेवरती रोवला गेला, याचा आज प्रचंड अभिमान आहे। प्रत्येक वेळेला इथं भांडणं झाले असतील, कोणी रागवलं असेल, रुसलं असेल, त्या सर्व गोष्टींचा विसर पडून आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला खरंच खूप आनंद होतोय। थँक्यू। मी योगेश। आज तर खरं 18 वर्षानंतर आमची शाळा भरली आहे, त्याचा खूप आनंद होतोय। सर्व मित्र मैत्रिणी आणि जुने सवंगडी आम्ही एकत्र आलो आहे, खरंच खूप आनंदाचा दिवस आहे। हे सर्व बघता अत्यंत असं मन भरून येतं आहे आणि कुठेतरी एक भावनिक क्षण म्हणून थोडंसं मनात पण
त्यामुळं आज आमचा आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही सर्व मिळून जसे आम्ही 18 वर्ष आधी एकत्र येऊन सगळ्या गोष्टी खेळायचो, खेळ खेळायचो, जेवण करायचो, डब्या खायचो, कोण कोणाचं काय, कोण कोणाला बोलायचं, सगळ्या गोष्टी. तसं आम्ही आज सगळं आमचं काय जे असेल, म्हणजे कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी वकील असेल, आम्ही आज येताना हे सगळं गेटच्या बाहेर ठेवून आत आलेलो आहे. आणि इथं आम्ही जसं 18 वर्ष आधी होतो तेच म्हणून जसे लहान होऊन म्हणजे 18 वर्ष मागे जाऊन एक लहान म्हणून आम्ही या शाळेमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आम्ही आज तसंच एकदम मस्त आनंदाने खेळणार, वागणार, एकमेकांच्या गप्पा गोष्टी करणार आणि सगळ्यांचं एकदम व्यवस्थित होणार. धन्यवाद. नमस्कार, मी मुक्ता आवारे, प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. आजच्या या गेट टुगेदर कार्यक्रमाबद्दल जेव्हा मला कळालं त्यावेळेला मी इतकी आनंदित झाली की माझे शब्द मला एक्सप्रेस न करता येण्या इतकी खुश मी झाले. खरोखर खूप आनंद होतोय. जुन्या मैत्रिणींना बघून इतकी उत्साहित होत आहे ह्या कार्यक्रमासाठी. नमस्कार, मी सविता. आज इतका आनंद होतोय की जुन्या मैत्रिणींना बघून असं वाटतंय की आपण परत पुन्हा पहिले दिवस अनुभवायला मिळत आहे आपल्याला. पहिले ते जुन्या आठवणी, जुन्या गप्पा सुरू झाल्यात मुलींच्या आणि सगळ्यांनी आल्या आणि सगळं व्यवस्थित. आता आम्हाला यात शब्द सुचत नाही आहे, इतका आनंद झाला आहे की आज काय हे करावं तेच समजत नाही आहे. हॅलो ऑल, मी जयश्री वाघ आणि सध्याची जयश्री तुपे. माझ्या या शाळेशी खूप खूप जुनी आठवणी आहेत आणि आयोजकांच्या आणि थँक्स टू द ऑर्गनायझर टीम हू ऑर्गनाइज दिस प्रोग्राम अँड आय एम सो ग्लॅड टू कम हिअर अँड आय हॅव लॉट ऑफ मेमरीज अँड त्याला फुलफिल ह्या ऑर्गनायझर टीमनी आणि शाळेने केले त्याबद्दल आम्ही त्यांचे त्रिवार धन्यवाद मानतो. त्यांच्याच या सहकार्यातून आमच्या बऱ्याच जुन्या आठवणी, मित्रमैत्रिणी सगळे भेटले. तर माझं सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. गीता वाघ. मला खरंच खूप छान वाटतंय आज सगळ्यांना भेटून. आणि सगळे म्हणजे आम्ही जेव्हा छोटं होतो ना तेव्हा आम्ही सगळे भांडणं वगैरे सगळे करायचो, पण त्या गोष्टीत जेवढा आनंद होता ना तेवढा आता नाही आहे. म्हणून हे जे सगळं ऑर्गनाईज केलं आहे ना त्यांना खरंच माझ्याकडून मनापासून धन्यवाद. आनंद आज आम्हाला होतोय सर्व जुन्या मित्रमैत्रिणींना बघून. खरंच हा एक अनोखा प्रोग्राम घडून आणला, टीमनी घडून आणला, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला खूप आनंद होत आहे आणि या सर्व मैत्रिणी कधी न दिसणाऱ्या आज दिसत आहे. तर या क्षणी आम्ही हा एक क्षण परत कधी येतो नाही येतो याची आठवण आम्हाला आज होते. कार्यक्रमाचा खूप आनंद होतोय. गेट टुगेदरचा आजचा वर्षासाठी हा कार्यक्रम मी आणि सर्वांना सगळ्यांना भेटतो. गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्व जुन्या मित्रमैत्रीण आणि सर्वजण जमले आहेत आणि भरपूर आनंद होत आहे. खूप 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 छान वाटत आहे. आज आम्ही परत जुने दिवस अनुभवायला मिळाले. आज आम्हाला परत खूप छान वाटतंय. आज मी तर म्हणेल हा आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण आहे. आज असं वाटतंय हा दिवस संभवच नाही, पुन्हा असा क्षण आम्हाला कधीच बघायला